विकासा संदर्भात विभागाच्या सर्व विभागातील सोसायटी ज्या आहेत तेथील सर्व रहिवासी आणि आपले मान्यवर उपस्थित आहेत. आपल्याकडे आता जी घटना घडली आहे त्या संदर्भात आपण सर्वजण उत्सुक आहोत की आपलं पुनर्वसन व्हावं. बरोबर आहे ना? व्हायचं आहे ना? मग आपण आपली एक मीटिंग पण झाली पूर्वी 2-4 दिवसापूर्वी. आपली दुसरी सभा आहे. थेट वसई विरार महानगरपालिकेमध्ये याची तरतूद आहे. त्यामुळे आपले वसई विरार महानगरपालिकेचे माजी महापौर रुपेशजी जाधव साहेब, आपले नगरसेविका प्रार्थना मोंडे मॅडम आणि आपल्या विभागाचे अध्यक्ष अमित नाईक आहेत, कांचे साहेब आहेत, मी आहे आणि इतर सहकारी आणि कार्यकर्ते सर्व आपण इथे उपस्थित आहोत. आता थोड्याच वेळात रुपेश भाऊ आपल्या मीटिंगसाठी उपस्थित राहणार आहेत. जवळपासच आहेत, फक्त लिगल ॲडवायझरची वाट बघतोय त्यामुळे थोडासा विलंब होतोय. त्यासाठी सर्वांची क्षमा मागतो. पण हा विषय आपला अतिशय गंभीर आहे म्हणून आपण इकडे जमा आहोत आणि आपण सर्व आतुरतेने वाट पाहत आहोत. बरोबर आहे ना? आणि आपल्याला यातून चांगल्या प्रकारे योग्य मार्गदर्शिका मिळावी अशी आपण आशा करतोय. त्यामुळे येणाऱ्या पुढील काळामध्ये भविष्यामध्ये आपल्याला या पुनर्वसन संदर्भात सर्वांना जागृत राहायचं आहे. सर्वांनी सहकार्य सुद्धा करायचं आहे. त्याच्यामध्ये कुठलाही मतभेद नसावा, कारण की हा विकास आपल्या विभागाचा होणार आहे, कोणाचा वैयक्तिक नाही आहे. मी सुद्धा आज माझा पक्ष बाजूला ठेवून आपण सामाजिक कार्यकर्ता म्हणून आणि एक विभागाचा सचिव म्हणून तुमच्या सोबतच उभा आहे. गेल्या 2 दिवसात ज्या घटना घडल्या या खूप अत्यंत दुःखदायक होत्या. अशी वेळ म्हणजे अक्षरशः कोणावर येऊ नये. ऍक्च्युली म्हणजे खरं तर ज्यावेळी ती सकाळी जी घटना घडली, आम्ही तिकडे 10:30 वाजता होतो. 10:30 नंतर कसा वेळ संध्याकाळ झाली कळलंच नाही खरं तर. आणि घरी आल्यावर डोक्यामध्ये ना एकच विचार होता, म्हणजे घरी मिसेस आहे, आई आहे, चर्चा केली. म्हटलं अगं असं असं झालं इकडे. म्हटलं आता एक बिल्डिंग झाली म्हणजे इतर बिल्डिंगना सुद्धा धोकाच आहे. तर म्हणजे थोडंसं असं गप्प बसलो आणि ध्यान लागलं आणि बघता बघता डोळ्यात पाणी आलं. म्हटलं मिसेसला म्हटलं अगं असं घडलं, जर विभागात एक घडला दुसरी घटना होईल, कधी ना कधी आपल्यावर सुद्धा ही वेळ आहे. तर डोळ्यात पाणी आलं आणि तिला म्हटलं सामान जायचं कुठे आपण सर्वांपुढे हा एकच प्रश्न आहे की जायचं कुठे. काही आपल्याकडे काही एवढी मोठी मालमत्ता नाही आहे की चला एखाद्यामध्ये आपल्यामध्ये असेल की इतर पुढे दुसरीकडे घर घेतलं असेल. जो इथे राहत नाहीये, जो राहतोय त्यालाच माहितीये की आपली परिस्थिती आता. हॅलो, त्याच्यामध्ये स्लो केला तर थोडासा. आता आपल्या इकडे सर्वांचं ऑडिटिंग झालेलं आहे. मोस्टली त्याचे रिपोर्ट्स येणं बाकी आहे. बरोबर आहे? जी माणसं जी डायरेक्ट आली, कारण की जी घटना घडली त्या संदर्भात विभागात कुठलाही धोका होऊ नये या संदर्भात त्यांनी एक तातडीने सर्वांचं ऑडिट करायला घेतलेलं. आता बहुतेक बिल्डिंग आपल्या इकडे अशा आहेत ना की त्याला डागडुजी करण्यात आलेली नाहीये. कुठेतरी बांधकाम ज्यांनी केलेलं आहे त्या बांधकामाचा दर्जा खूप हलक्या दर्जाचा आहे. त्यामुळे काही लोकांना ते प्रॉब्लेम जाणवत आहेत. पण एखाद्या वेळी जर तुमचं बांधकाम चांगलं असेल तर तुम्हाला घाबरायची कारण नाहीये. फर्स्ट प्रायोरिटी म्हणजे काय असं माहिती आहे का, आपण बांधकाम करते वेळी एक उच्च दर्जाचा सिव्हिल इंजिनियर किंवा सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर किंवा RCC कन्सल्टंट नेमून करणे ही सर्वात महत्वाची गोष्ट असते. पण आपल्या इकडे तसं काही दिसून येत नाही. बहुतेक वर्ग जो आपला आहे की तो नोकरी करणारा वर्ग आहे. त्यामुळे सगळ्याच गोष्टीला चेस करणं, घरातील प्रत्येक आपल्याला कुटुंबाच्या आवश्यक वस्तू या सगळ्या गोष्टी करता करता ते चेस करणं खूप कठीण झालं.
त्यामुळे कुठेतरी आपण थोडंसं कमी बस असेल किंवा अशा प्रकारचं आपण काम करतो. आणि खरं तर प्रक्रिया तीच आहे की एखाद्या वेळी RCC कन्सल्टंट नेमणूक करणे आपल्या बिल्डिंगची स्टेबिलिटी किती वर्ष अजून काढू शकते. कारण की जसं आपण आहोत एखाद्या वेळी आपलं सुद्धा जसं वय होत जाते, आपले हातपाय गळतात, कुठेतरी आपल्याला इजा होते, आपण एखाद्या साधारण डॉक्टरकडे जातो, तिथून काही फरक नाही पडला तर आपण MD MBBS अशा मोठ्या डॉक्टरकडे जातो किंवा आपण आपल्याला एक व्यवस्थित आपलं उपाययोजना आपली चांगली व्हावं म्हणून हाच प्रकारे आपण त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. म्हणून ही परिस्थिती आपल्यावर येते. बाकीच्या ज्या सिडको बिल्डिंग आहेत त्याच्यामध्ये असे प्रकार दिसून येत नाहीत लवकर. सर्व पुनर्विकासासंदर्भात सर्व विभागातले रहिवासी जमा होत. आपले लाडके माजी महापौर आणि आपल्या वॉर्डचे नगरसेवक राहिले रुपेशजी जाधव साहेब आपल्या इथे उपस्थित झाले. सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचे स्वागत करायचं आहे. तसेच आमचे सल्लागार आणि आता ज्या विषयावर आपण बोलणार आहोत यासाठी आपल्याला सल्ला देण्यासाठी आपले ॲडव्होकेट मनीष जाधव साहेब उपस्थित आहेत. सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे. आपल्या नगरसेविका मॅडम प्रार्थना मुंडे मॅडम आपल्यासाठी उपस्थित आहेत, त्यांच्याही टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे. भाऊंचे सहकारी मित्र मिश्राजी हे सुद्धा आपल्या समोर उभे आहेत, त्यांनी टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे. आपल्याकडे जो विषय होते ते सर्व भाऊंपर्यंत पोहोचवलेले आहे. आपल्याला थोडक्यात नगरसेविका आपल्या मॅडम आहेत त्या मार्गदर्शन करतील, त्यानंतर आपल्याला भाऊ मार्गदर्शन करतील. नमस्कार. आता आपल्या समोर रोशनी इमारतीची जी दुर्घटना झाली ती आपल्या नजरेसमोरची आणि खरंच म्हणजे खूप वाईट वाटतं. कारण मी पण इथनाच पुढे गेले इतक्या वर्षांपासून आपण इथे राहतोय आणि आपल्या समोर ते आपल्या डोळ्यात तुटताना बघायला आपल्याला खूप त्रास होतो. अशी वेळ आता याच्यापुढे तर बिल्डिंगवरती येऊ नये म्हणून आता आपण त्याच्याआधी तयारी करतो. पुढे जे रस्ते होणार तर त्याच्यासाठी आपण काय करायचं. आता या गोष्टींची माहिती आपल्याला पालिकेकडनं मिळेल. जी माहिती खरी आहे तीच तुम्हाला मी सांगू, खोटी माहिती देणार नाही. ती उद्या इथे जे खरं आहे ते तुम्हाला सांगेल. GR मध्ये जो सरकारकडनं GR आहे त्यातलीच माहिती आम्ही तुम्हाला देणार. जसं इतर लोक समजा तुम्हाला सांगतील की नाही आता इथे असं करता येईल कसं करता येईल त्या पद्धतीने नाही सांगणार. तुमची माहिती रुपेश भाऊ देतील आणि आपल्याला बाकी माहिती देण्यासाठी इथे वकील साहेब आलेले आहेत तर ते आपल्याला कायद्याप्रमाणे काय करता येईल किंवा काय या सगळ्या गोष्टींची माहिती. अजून एक सांगते, या बिल्डिंगची दुर्घटना झाली त्यावेळेस माजी महापौर रुपेश जाधव इथे नव्हते. सगळेजण त्यांना फोन करत होते पण ते बाहेर होते आणि त्यांना जसं समजलं तसे ते कंटिन्यू आमच्या संपर्कात होते का तुम्ही इकडे पोहोचलात का, इकडे काय गरज लागेल. जेवणाची पण जी सोय होती ती भाऊंनी लगेच विरारला फोन केला आणि लगोलग त्यांच्या जेवणाची सोय करून दिली. त्यांची राहण्याची सोय करण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि या सगळी गोष्टी आहेत त्यांनी तिथना राहून करून घेतल्या. त्यासाठी रुपेश भाऊंचं थँक्स. आणि ते मार्गदर्शन करतायत म्हणून आम्हाला इथे चांगल्या पद्धतीने काम करतात. आपण पुढे आलो. त्या बिल्डिंग मधले सर्व सेक्रेटरी, चेअरमॅन, पदाधिकारी आणि नागरिक, मला कालच आपली टीम पूर्ण इकडची जी मेन आपले कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते आले, काही महिला आल्या माझ्याकडे. आणि भाऊ आता सध्याची परिस्थिती आमची गंभीर आहे तर आपण थोडंसं येऊन मार्गदर्शन करावं. मी त्यांना लगेच सांगितलं तुम्ही उद्याला मीटिंग ठेवा, मी येतोय. आणि माझ्यापेक्षा जे तुम्हाला खरोखरच जे तुम्हाला कायदेशीर जे नॉलेज देतील असे आपण एक चांगले अनुभवी इकडे या वसई तालुक्यामध्ये ज्यांचं नाव आहे ते मनीष जाधव वकील साहेब इथे आपण बोलवले, ते सुद्धा आपल्यासाठी इथे आले. त्यांचं मनापासून मी आभार मानतो. आपल्या नगरसेविका प्रार्थना वीरेंद्र
अमित आणि सर्व कार्यकर्ते सगळ्यांची आता नावं घेत नाही मी, आणि इकडचे नागरिक. तुम्हाला एक माहित आहे की सातत्याने 25 वर्ष मी राजकारणात आहे, महापौर, उपमहापौर, सभापती, शिक्षण सभापती. परंतु तुम्हाला माहित आहे का, तुमच्या प्रयत्नाने आपण या राजकारणामध्ये आलो, आपण निवडून दिला, मी चांगल्या पदावर गेलो. परंतु एक पण व्यक्ती असा कोण सांगणार नाही का मी भाऊला आवाज दिला ना भाऊने मला आवाज नाही दिला. मी नगरसेवक इकडच्या या विभागाचा होतो, त्यावेळी जेवढ्या चाली होत्या त्या सर्व चालीने सांगितलं का तुम्ही सध्या लाऊड बिल्डिंगला देऊ नका, कारण मला परिस्थिती माहित होती काय होती ती. आणि वैतीवाडीपासून तर पुढे जेवढी एरिया आहे, संकेश्वरच्या काही काय त्यांना आपण बांधून दिल्या नाहीत लोड बिल्डिंग. कदाचित त्या बांधल्या असत्या तर माझं पण भलं मोठं झालं असतं, पण मला माहिती आहे मी लोकांचा आशीर्वाद घेणार नाही. माझ्या अगोदरही ह्या बिल्डिंगी तयार झाल्या, त्यावेळची तुमची पण परिस्थिती मला माहिती आहे का, कोणाच्या खिशामध्ये 4 लाख 5 लाख होते, कोणी दागिने ठेवून लोन काढून हा रूम घेतला. इथे ज्या ज्या फॅसिलिटी, पाण्याची जो प्रश्न होता, जागे मालक पाण्याची लाईन टाकून देत नव्हते, मी स्वतः उभा राहून पाण्याची लाईन टाकून दिली, म्हणून इकडे पाणी आलं सर्वांना. आता प्रत्येकाचं परिस्थिती अशी झालेली आहे का कोणाचं बिल्डरने काम केलाय तो चांगला काम केलाय, कुठल्या बिल्डरने हलगर्जीपणा करून जे काम जसं पाहिजे तसं नाही केलं. त्याच्यामुळे कदाचित आपण बघता का ज्या जुन्या बिल्डिंग आहेत, साधारण नाही तरी 25-30 वर्षापर्यंत तरी बिल्डिंग टिकायला पाहिजे होती. मला वाटतं आपल्याला 15-20 वर्षच झाले असतील बिल्डिंग, आणि कंडिशन एकदम बॅड आहे. आपल्या बरेच बिल्डिंगचे झालेले आहेत. तुम्हाला मनापासून माझी विनंती आहे का आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचं घरापेक्षा आपला परिवार आहे. जिथे जिथे खरंच जर C1 मध्ये जे बिल्डिंग येत असतील तर त्यांनी कुठला तरी सगळ्यांनी एकत्रित येऊन, म्हणजे ती रिपेअरिंग करून पण ती टिकणारी नाही बिल्डिंग, तर अशा बिल्डिंग कडे आपण वेगळ्या पद्धतीने आपण काहीतरी त्यांना समजू आणि त्यांना मदत करायला आपण भाग पाडू, काहीतरी कशा पद्धतीने आपल्याला जायला लागेल. पण आता काही ठिकाणी असं झालेलं आहे की एक बिल्डिंग पडल्यामुळे, एक बिल्डिंग तोड कोसळल्यामुळे सरसकट सगळ्यांना नोटीस द्यायला लावलेल्या आहेत, त्याचा ऑडिट पण केला नाही. मी काल अधिकाऱ्यांना फोन केला की जर C1 असेल, C2 असेल, तरी तुम्ही जे केलेलं प्रत्येकाच्या रूम मध्ये जो ऑडिट आहे तो ऑडिट लोकांना दाखवा. जर ती रिपेअरिंग करता आली, जर C2 असेल तर ते आपण रिपेअरिंग करू शकतो, त्याला 2-4 वर्ष आपल्याला आणखी भेटतील. C1 असेल, कंडिशन खराब असेल तर आम्हाला सांगा तुम्ही, आम्हाला पण आम्ही कोणतरी दुसरं ऑडिटर बघतो, आणि म्हणजे जे महानगरपालिकेचे पॅनलवर आहे त्यांना, आणि आम्ही सर्वे करून आम्ही जर C1 त्यांनी पण दिलं तर मग आम्ही खाली करू, पण आम्हाला पर्यायी काय करता येईल या संदर्भात आपण वकील साहेब आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती देतील. आपल्याला एक आहे, आता येताना मी वकील साहेबांच्या जोडीला जो विषय मी घेतला त्यांच्याशी, ते त्यावेळी त्यांनी काही गोष्टी मला सांगितल्या, ते तुमच्यापर्यंत सांगतील. परंतु गाळानगरला रविवारी जवळजवळ 17 बिल्डिंग वाल्यांनी मीटिंग ठेवलेली आहे, आणि ते 17 बिल्डिंग वाल्यांना आपण भरपूर मदत केली. त्यांना आमदार सिद्धीश दादांकडे पाठवलेलं आपण, त्यांनी आणखी 2-3 माणसं दिलेली आहे त्याच्यामध्ये. ते तिथे रविवारी मीटिंग आहे, मी पण मला पण आमंत्रित आहे तिथे, मी पण तिथे जाणार आहे. मग आपण त्यांच्याकडून पण आपल्याला काय माहिती भेटते, आपल्या वकील साहेबांचं नॉलेज त्यांच्याकडून, आणि ती पण टीम आपण आपल्याकडे आपण बोलवणार आहोत, बरोबर आहे. आणि मग तुम्हाला कशा पद्धतीने मार्गदर्शन करता येईल आणि जे आपल्यावर संकट आहे कसं दूर होईल याच्याकडे नक्की आम्ही बघण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला एक सांगतो, हल्ली बरेच जण नेते झालेले आहेत, बरेच जण इथे येऊन काय काय कोणाकोणाला काय माहिती आणि इकडे आश्वासन द्यायला लागलेले आहे. पण छोट्या लोकांवर लक्ष ठेवू नका तुम्ही. याच्यात पोली भाजणारी पण भरपूर लोक आहेत, मग सगळ्यांकडून पैसे काढायचे वाद नंतर मग सुरुवाती होती. आपण बघता की मी हे लोकांना घेऊन येतो असे पुनर्वसन, काय टेन्शन नाही मिळत. हे वसई तालुका आपला आहे, सत्ता आपली आहे, आपल्याला जी मदत करता येईल तेवढे आम्ही करायला तयार आहे आपल्याला. आणि तुम्हाला माहित आहे, जो शब्द देणार तो पाळणार. तुम्हाला माहित आहे, जो शब्द देणार तो पाळणार. खोटं कधीच तुम्हाला सांगणार नाही. आपण जे करता येईल तेवढंच सांगेन. प्रार्थनाला पण मी सांगितलं की आपल्याला जेवढं नॉलेज आहे आपण
त्या पद्धतीने लोकांना सांगायचं. आपल्याला नॉलेज दिलं त्याच्या व्यतिरिक्त आपण बोलायला गेलो, तुला नाही मला नाही, याच्यातलं कायदेशीर माहिती वकील साहेबांना आहे आणि कमिशनर साहेबांना आहे. आपण त्या गोष्टीमध्ये जर आपण माहिती लोकांना दिली तर उद्याला आपण चुकीचं ठरतो. म्हणून आपल्याला जेवढं आपल्याला करता येईल तेवढं आपण प्रामाणिक लोकांना मदत करायची आहे. मी तुम्हाला एक सांगतो की जेवढे आपली इकडची लोक आहेत, फक्त विनंती एकच आहे की 2 बिल्डिंग 4 बिल्डिंग आता तुम्हाला नाही, आता तुम्हाला जर एक डेव्हलप करायचे असेल तर तुम्हाला सगळ्यांना एकत्रित यायला पाहिजे. नाही तर इथे असं असतो, बिल्डिंग चालवताना सेक्रेटरी मी चेअरमनची अशी परिस्थिती असते का मेंटेनन्स कोण भरत नाही. तर उद्याला आपण सांगितलं का नाही ही बिल्डिंग मी तयार करतो, पण ते तयार करायला तुम्हाला 5-6 लाख रुपये तर जमा करायला लागतील का 2 लाख 3 लाख जो सगळ्यांना येते, तर ती पण डेअरिंग पाहिजे. तुम्हाला एक सांगतो, एकदा इकडनं तुम्ही लोकांनी जर असं विचार केला की नाही जाऊ दे तो करतो का तो काय करतो, तर तुम्ही तसेच राहतील. एवढं लक्षात ठेवा. पहिल्याची परिस्थिती नाही. आता तुम्हाला म्हणतो जी चाली जे आहेत, मी ठाण्याला ज्या पालांडे मॅडम ज्या मेन बसतात तिथे त्यांची भेट करून 2 वेळेला आलेलो आहे. त्यांनी सांगितले चाली जेवढ्या 1 एकर मध्ये असू दे 20 गुंठ्यामध्ये असू दे, आम्ही त्यांना 4-5चा जो FS आहे तो आम्ही देणार आणि ते चाली आपण डेव्हलप करू शकता. तर चालीवाल्यांचं मी सांगू शकतो कारण त्याकडचं पूर्ण मी त्यांच्याकडून डिटेल आहे. पण लोड बिरिंग जे आपले आहेत हे कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल काय या संदर्भात आपण वकील साहेबांना इथे बोलवलेलं आहे. ते तुम्हाला नॉलेज देतील आणि एक सांगतो ते आपल्याला प्रामाणिक मदत करायला तयार आहेत. ते वकिलांची जी काय फी असेल ती रुपेश जाधव भरेल. तुम्हाला 1 रुपया काढायची गरज नाही. वकिलांची जी काय फी असेल तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी काय असेल, दुसरं काय पेपर साठी लागतील तर मी तुम्हाला त्यांना मदत करायला लावेन. तुम्हाला सर्वांना तुम्हाला माहित आहे की 41 बिल्डिंगी ज्या पडल्या, अनेक लोकांनी तिकडे राजकारण केला, अनेक लोक तिकडे झेंडे घेऊन गेले. जेव्हा पडल्या त्यांच्या जेव्हा आले तोडायला तेव्हा कोण उभा राहिला नाही तिथे, बरोबर आहे. त्यांच्यासाठी पूर्ण फौज ही आम्ही तिकडनं कोर्टामध्ये आम्ही लढतो त्यांच्यासाठी आणि त्याच्यासाठी तुम्हाला मध्ये 15-16 वकील आपण सर्व ठेवलेले आहेत आणि त्यांना मदत करायला लावलेले आहे. तुम्हाला एवढा शब्द देतो मी की आपल्या या कॉम्प्लेक्समध्ये जेवढ्या बिल्डिंगी असतील यांना कुठलीही गरज लागेल, कुठलीही मदत लागेल तर आमची पूर्ण टीम तुमच्या सोबत आहे एवढं मी बोलतो. आणि तुम्हाला आजच बोलत नाही, उद्याला तुमच्याकडे भीक मागायला यायचं आहे आम्हाला. जिल्हा न्यायालय यामध्ये वकिली म्हणून व्यवसाय करतो. माझं स्पेशलायझेशन हे सिव्हिल रेव्हेन्यू यामध्ये आहे. जागेसंदर्भातचे कुठलेही वाद असू दे, पुन्हा कन्स्ट्रक्शन मधले बिल्डिंग ज्यावेळेस मंजूर केली जाते त्याबद्दल एक वेगळा कायदा आहे UDCPR जो आहे त्याबद्दलचा मी संपूर्ण अभ्यास केलेला आहे. आणि मी जे पण आज तुम्हाला इथे सांगणार आहे ते अभ्यासपूर्वक मी जी तुम्हाला सत्य घटना आहे, म्हणजे कुठलंही खोटं आश्वासन हे तुम्हाला मी देऊ शकत नाही कारण मी कायद्याचा तज्ञ असल्यामुळे जी सत्य परिस्थिती आहे आणि भविष्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल हे मी थोडक्यामध्ये सांगतो कारण वेळ फार कमी आहे आणि हा विषय जो आहे फार मोठा आहे. त्यामुळे मी प्रत्येक विषयाचे ठळक मुद्दे तुम्हाला सांगतो. आता तुमची जी इमारत आहे, तुम्ही ज्या इमारतीमध्ये राहतात त्याला लोड बेरिंग असा शब्द या इथे सर्वसाधारण वापरला जातो. मी जे तुम्हाला आता मी सांगणार आहे मी कायद्याच्या भाषेमध्ये मी सांगणार नाही, तुम्हाला जेणेकरून कळेल अशा पद्धतीनेच मी तुम्हाला सोप्या शब्दामध्ये सांगतो. तुम्ही ज्या फ्लॅट मध्ये राहतात किंवा खोलीमध्ये राहतात ती लोड बेरिंग ही संकल्पना आहे. आता ही जी लोड बेरिंग इमारत आहे ती मुळात कुठलीही परवानगी घेऊन बांधलेली नाही. म्हणजे एखादं गावातलं घर जरी बांधायचं असेल तर त्या ग्रामपंचायत मध्ये जो ग्रामसेवक असतो त्यानंतर तहसीलदार कलेक्टर यांची परवानगी घेऊन आपल्याला गावामध्ये घर बांधावं लागतं. तसंच हे नालासोपारा हे शहर आहे, वसई विरार शहर महानगरपालिका शहर आहे. त्यामुळे त्या शहरामध्ये एक अधिकारी आहे त्याला आयुक्त असं म्हटलं जातं आणि तो आयुक्त त्या शहराचा ऍडमिनिस्ट्रेटर म्हणजे प्रशासक आहे. आणि कुठेही ती खाजगी मालमत्ता असू दे किंवा पब्लिक शासनाची असू दे, ती कुठलंही
कन्स्ट्रक्शन करायचं असेल, खोली बांधायची असेल तर त्याची परवानगी लागते आणि ती परवानगी आपल्या इमारतीला नाही. त्यामुळे आपली जे खोली आहे ती अनधिकृत आहे. आता ही जी इमारत आहे आणि या इमारत ज्या ठिकाणी बांधली आहे ती जी जागा आहे, काही जागा मला वाटतं महाराष्ट्र शासनाची असेल, काही जागा कुठल्याही इथूनच्या पूर्वीच्या नवीन शर्तीची असेल, काही जमीन मालकी असेल. तर आता मुंबई शहर जसं वेगाने वाढलं, या इथे मायग्रेंट म्हणजे स्थलांतरित लोकवस्ती जशी जशी झाली, जशी काही आपली कोकणातली आली, काही उत्तर प्रदेश मधून आली, काही बिहार मधून आली. त्यामुळे या इथे जे प्लॅनिंग अथॉरिटी होती, महानगरपालिका येण्यापूर्वी म्हणजे महानगरपालिका ही 2009 साली आली, त्याच्या अगोदर सिडको होती आणि सिडको ही प्रणाली परवानगी द्यायची. परंतु ह्या सर्व इमारती या परवानगी न घेता बांधल्या गेल्या. तर आता परवानगी न घेता बांधलेल्या आहेत, परंतु हे सर्व आपल्या लोकांना, सर्वसामान्य लोकांना आणि हातावर पोट असलेल्यांना याचा अभ्यास नव्हता का आपण जिथे रूम घेतो आहे ते कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे. आपल्याला कमी रकमेमध्ये मिळत होतं. राहण्यासाठी निवारा हा माणसाचा मूलभूत हक्क आहे, त्यामुळे आपण ही रूम घेतली. आता भविष्यामध्ये काय, या इमारतीचा जो बिल्डिंगचा जो कन्स्ट्रक्शनचा एज असतो म्हणजे कालावधी असतो तो 15 वर्ष 20 वर्ष. कारण कन्स्ट्रक्शन जसं दादांनी सांगितलं का या इथूनच्या काही डेव्हलपर्सनी जी बिल्डिंग बांधली ती काही निकृष्ट दर्जाची म्हणजे त्यामध्ये सिमेंट कमी वापरलं, सरिया कमी वापरला या दृष्टीने, त्यामुळे इमारती या जीर्ण झाल्या आहेत आणि त्या राहण्यायोग्य नाही आहेत. तर आता पुढे भविष्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने आपलं राहतं हक्काचं आणि कायदेशीर घर मिळेल, कुठलंही पैसे न देता आणि गव्हर्नमेंट कडून कसं प्राप्त करायचं, तर त्यासाठी शासनाने, महाराष्ट्र शासनाने 2020 मध्ये एक संपूर्ण महाराष्ट्राकरता कायदा तयार केला. त्यानंतर तो दुरुस्त आता 2023 ला केला आणि त्या कायद्याच्या पुस्तकातील पान नंबर 320 लिहून घ्या सर्वांनी. 320 तुमच्या मुलं जे सुशिक्षित असतील तर त्यांना वाचायला सांगा. आता त्यामध्ये काय म्हटलंय का कशा पद्धतीने अशी घरं नियमित करून कायदेशीररित्या प्राप्त करता येतील. तर अशा ठिकाणी सर्व ही जी वस्ती झाली ती बऱ्याच कितीतरी एकर मध्ये झालेली आहे. तर तुम्हाला एक समूह तयार करावा लागेल, फेडरेशन तयार करावं लागेल. त्यामध्ये किमान 1 एकर ही जमीन तुम्हाला पुढे क्लस्टरसाठी डेव्हलप करण्यासाठी न्यावी लागेल. तर त्याकरता समजा 1 एकर मध्ये 10 लोड बेरिंग असतील तर त्या 10 लोड बेरिंगचा ज्यांचा आपसामध्ये जमत असेल ते त्या लोकांनी जमून घ्यायला पाहिजे. ज्यांचं जमत नसेल त्यांना देखील प्रयत्न करावे लागतील, आजूबाजू लोकांशी जमून घ्यावं लागेल आणि अशा किमान 1 एकर जमीन मध्ये स्कीम राबवावी लागेल आणि त्याचं फेडरेशन तयार करून म्हणजे 10 इमारती असतील तर 10 इमारतीमध्ये समजा त्या सचिव, अध्यक्ष सचिव, खजिनदार यांनी कोऑर्डिनेशन तुमच्या सोबत करून एक फेडरेशन तयार करावं लागेल आणि ते फेडरेशन करून ही आमची 1 एकरची जमीन आहे त्याचा पूर्ण सर्वे करावा लागेल. यामध्ये 500 लोक, 1000 लोक, 2000 लोक इतकी लोक राहतात आहे आणि आम्हाला जवळचा रस्ता हा 18 मीटरचा किमान असला पाहिजे. आता कायदेशीर ज्या इमारती तुम्ही पण बघितले असते, जसं तुम्ही आठवडा रोडला गेले ज्या ठिकाणी कॅपिटल मॉल आहे किंवा डीमार्ट आहे त्या तिथूनचे रस्ते आणि आपल्या इथूनचे रस्ते यामध्ये फरक तुम्हाला जाणवतो. तर तो फरक कशासाठी जाणवतो तर त्या इमारती ज्या बांधल्या आहेत त्या प्रॉपर सँक्शन घेऊन बांधलेल्या आहेत. तर आता आपल्याला अशा पद्धतीच्या इमारती जर या इथे बांधायच्या असतील आणि आता तुमच्या फ्लॅटची किंमत जवळजवळ कोणाची एक 5 लाख असेल, 6 लाख असेल, 10 लाख रुपये असेल, परंतु जर तुम्हाला तुमच्या फ्लॅटची किंमत देखील वाढवायची असेल तर प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. हे एका दिवसाचं काम नाही, हे एका महिन्याचं देखील काम नाही, हे जवळजवळ 6 ते 1 वर्ष, 6 महिने ते 1 वर्षाचं काम आहे. जर तुम्ही सचोटीने, मेहनतीने आणि कायदेशीर जो सल्ला मिळतो त्या सल्ल्याच्या अनुषंगाने तुम्ही प्रॉपरली पुढे गेलात तर तुमचं कुठेतरी तुम्ही
मार्गी लागा. नाही तर साहेबांनी आपल्याला पूर्ण माहिती दिलेली आहे. मुळात कस्टलचे आपल्याकडे वसई तालुक्यामध्ये एकही बिल्डिंग झालेली नाही. त्याच्यामुळे आपल्याला जर एखादी बिल्डिंग झाली असती तर आपण त्याच्याकडून मार्गदर्शन घेतलं असतं का तुम्ही कशा पद्धतीने केले काय, ते आपल्याला शून्यापासून चालू करायचं आहे. आलं लक्षात. आणि त्यासाठी आपण आणखी तज्ञ लोक आपण बोलवणार आहे तुम्हाला. फक्त माझी विनंती आहे की इथे टोटल बिल्डिंग किती आहेत लोटगिरी? 39. आपल्याला आता काय करायचं? 39 तरी पण ते घेता येते. प्रायव्हेट असेल तरी पण घेता येते. त्याचा मोबदला त्यांना द्यावा. फक्त फॉरेस्टची लँड असेल, वन विभागाची असेल तर त्यांची एनओसी फक्त घ्यावी लागते. ते देखील डिपार्टमेंट घेता. आपल्याला त्यामध्ये जास्त मेहनत घ्यावी लागते, कारण घ्यावी लागत नाही. कारण हा पब्लिक ऍट लार्ज लोकांचा प्रॉब्लेम असल्यामुळे शासन हे त्यांच्याकडून करून घेतं. धन्यवाद साहेब. एक लक्षात ठेवा, मी मनीष जाधव साहेबांना का बोलतो, कोण पण येऊन तुम्हाला सांगेल की मी 2 दिवसात का 10 दिवसात तुम्हाला असं करून देतो तसं करून देतो, तर मग शेवटी मग आम्ही कुठेतरी मागे होऊ. तुम्हाला जर मदत करायची असेल तर रुपेश जाधव तयार आहे. सगळ्यांनी या मदत करायला, सगळ्यांनी एकसाथ मदत करा असं बोलायचं. तुम्ही काय बोलायचं? कुठला पण पक्षाची लोक येऊ दे, मदत करायची आहे ना, तुम्ही सगळे पक्ष एकत्र आहे ना, आम्हाला मदत करा. पण पॉलिटिक्स करू नका. मी ज्या परमेश्वराला मानतो त्या परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो, आम्ही सगळी जी टीम आहे ही तुम्हाला प्रामाणिक आम्ही मानतो. पहिला एक कमिटी तयार करा. कमिटी तयार केल्यानंतर 3 मेंबर्स तुमच्या सोसायटीतून द्या. त्याच्यानंतर आता आपल्याला गाळानगरला जी मीटिंग आहे रविवारी 3:30-4 वाजता मीटिंग आहे, तर तिथे तुम्ही एक 15-20 जणांनी आले तरी चालेल. तुम्हाला त्याच्यातलं नॉलेज काय आहे ते आणखी तुम्हाला भेटेल तिकडे. तुम्हाला एक सांगतो, आपण ही 7/12 सर्व इकडच्या लोकांची लिस्ट तयार करा. नंतर आपण सर्वांनी सर्वे करू 1 एकरचा. म्हणजे पुढे आपल्याला जर एखादा कुठला बिल्डर तरी येत असेल आपल्याकडे, तर आपल्याकडे सर्व फाईल ओके पाहिजे. जे टेक्निकल नॉलेज, कायद्याचं नॉलेज, जागेचा काय नॉलेज आहे, तर मनीष जाधव साहेब आणि त्यांची पूर्ण टीम आपल्यासाठी कधी पण येणार, कधीही मदत लागेल. आणि तुम्हाला पण सांगतो, आपली कमिटी जर स्थापन झाल्यानंतर कमिटी जे मेन मुद्दे आहेत त्यावेळी ते त्यांच्याशी जाऊन ऑफिसला डिस्कस करतील. आणि जर तुम्हाला इकडे त्यांना जर एखाद्या वेळी आपण 3 महिन्यातून 2 महिन्यातून मीटिंग घेऊ, तर साहेब सर्व इकडे येतील आणि आम्ही सगळे सोबत त्यांच्या असणार. फक्त तुम्हाला एकच विनंती आहे की आता ज्यांना C1 आलेलं आहे, साहेब जिथे C1 आहे, आता मला वाटतं सरसकट प्रत्येकाला C1 काही लोकांना देत चाललेलं आहे, बरोबर आहे. तर तुम्हाला एक करावं लागेल सोसायटीला की C1 साठी महानगरपालिकेच्या पॅनलवर एक 20-25 इंजिनियर आहेत. तर ती लिस्ट मी आपल्या कमिटीकडे देतो. मी काढलेली आहे ती लिस्ट. त्याच्यातले 2-4 जणांना तुम्ही कोणाला पण फोन करा ना, त्यांना बोलवा आणि त्यांना आपला सर्वे करायला 2 दिवसात लावा की बाबा आमची बिल्डिंग C1 आहे, C2 आहे, स्ट्रक्चर ऑडिट करायला लागेल आपल्याला. का त्यांनी स्ट्रक्चर ऑडिट करतात तर आपण पण दुसऱ्याकडून करून घ्यायचा. आणि त्यांनी C1 दिला आणि C2 आपल्या इंजिनियरने दिला असेल तर त्यांचा गळा पकडण्याचं काम मी करेन. पण त्याने C1 दिला आणि आपल्या पण इंजिनियरने C1 दिला, तर आपल्या त्या बिल्डिंगच्या लोकांना आपल्याला समजून सांगावं लागेल का भविष्यामध्ये आज उद्या आपण दम देऊन आपण तुम्हाला राहायला सांगू, पण जर उद्या कुठला जर हादसा झाला नाही, एखादा कुटुंबाचं काय झालं तर ते पाप आपण घेणार नाही. त्यांना आपण कुठेतरी सीप करायला लावू, बरोबर आहे. त्यांना आपण कायदेशीर काय असेल आणि त्याच्यामध्ये जर एखादी C1 मध्ये जर तुम्हाला बेघर करायचं असेल तर तुम्ही तसं जायचं नाही. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवायचं, इथे आमचे 50 रूम आहे, ते 50 रूम आम्हाला पहिला लिहून द्या. काही इथे आमच्या 50 प्रत्येकाला दाखला तो भेटतो, ते दाखल्याशिवाय तुम्ही खाली करायचं नाही. जर खाली करायला पण सांगितलं तर कारण तो दाखला असेल जगामध्ये तुम्ही कुठेही राहा, जेव्हा तिथे काय पण बनेल तेव्हा तुम्हाला तो अधिकार भेटेल तुम्हाला तरी एक दाखल्यावर. आणि तुम्ही मी जिवंत नसेल तरी तो दाखला आपल्या पोळांकडे असेल तर मुलगा आपला किंवा मुलगी जाऊन सांगेल का माझ्या बापाचा इकडे रूम होता. आलं लक्षात. तो उद्याला C1 वाले जर असते, उद्याला जर त्यांच्यावर तसं जर काही आलं तर आम्ही तर सर्वजण आहेतच, प्रार्थना आहे, मी आहे, आम्ही असणार. वकील साहेबांना पण आपण त्या टायमाला बोलू आणि प्रत्येकाला जे राहतील त्यांना सगळ्यांना दाखला द्यायला लावू. आलं लक्षात. बाकी दुसरी गोष्ट अशी आहे का प्रत्येकाने आपला ऑडिट करून घ्यायचा. खर्च येईल तुम्हाला थोडाफार, परंतु जर C2 असेल तर आपल्याला रिपेरिंग करायला सांगितलं तर आपला 2-4 महिने आहेत, आपण रिपेरिंग करू शकतो. आणि फक्त एवढंच सांगतो की जेवढ्या बिल्डिंग आहेत 1 एकरच्या आतमध्ये जेवढ्या बिल्डिंग आहेत त्यांना विनंती करतो, आज उद्या परवा तुम्हाला कधी ना कधी ती तुटणार आहे आपली.
तर तुम्हाला एकत्र येणे हीच गरज आहे. नाही तर उद्या सांगेल माझी बिल्डिंग C2 आहे, हे झालं तर मी कशाला येऊ. पण 4 वर्षांनी तुमची परिस्थिती तशीच होणार आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना एकत्रित यायचं आहे. आपल्याला टायमिंग आहे, साहेब बोलले की या प्रोसिजरला तुम्हाला 6 महिने 1 वर्ष पण लागेल. तिथपर्यंत आपण सगळ्या गोष्टी बघू. आपल्याकडे पैसे नसतील तर एखादा कस्टम डेव्हलपमेंटला मला वाटतं FSI 4-5 तास असू शकतो जरा साहेब किती. म्हणजे FSI यांना मिळून यांचा इन्सेंटिव्ह FSI प्लस हे म्हणजे करता येण्यासारखं आहे. आता यामध्ये दादा फक्त बोलले तर फक्त स्ट्रक्चर जे ऑडिट होते, स्ट्रक्चर ऑडिट हे फक्त पॅनलवरचे दादाजी लिस्ट देतील त्याच याच्याकडून, तो जास्त खर्च नसतो. स्ट्रक्चर ऑडिटरचा जास्त खर्च नसतो, तो 10 ते 15,000 जास्तीत जास्त 20,000 असतो. कोण तुम्हाला सांगेल 2 लाख रुपये द्या, कोण सांगेल मार्केटमध्ये अशी पण माणसं आहेत का 2 लाख मागणार, 5 लाख मागणार, 3 लाख मागणार, ती फसवी लोक आहेत. जास्तीत जास्त त्याचा खर्च हा 15 ते 20,000च आहे. त्यामुळे जर तुमच्या बिल्डिंग मध्ये 20 फ्लॅट असतील तर किमान 1,000 रुपये खर्च होईल. तर त्यामुळे 40 असतील तर 500 रुपये तो करून घ्या आणि फसव्या लोकांपासून सावधान राहा. कारण तुम्हाला माझं हे सांगणं आहे, कारण मार्केटमध्ये फसवे लोक पण आहे का बाबा 2 लाख रुपये जर मी स्ट्रक्चर ऑडिट करून देतो तर स्ट्रक्चर ऑडिट हे ऑडिट जे पॅनल आहे त्या पॅनलच्याच लोकांकडून घ्या. त्याचा जो खर्च आहे तो 15 ते 20,000च आहे. दुसरी गोष्ट अशी की साहेबांनी सांगितलं की किमान 18 मिनिटाचा आपल्याला रोड पाहिजे, बरोबर आहे. तर जर उद्याला हा रोड भेटला आपल्याला किंवा मागचा रोड भेटला आणि मला वाटतं 100 मीटरचा आपला काहीतरी आहे ना रोड, 100 मीटरचं डिस्टन्स 100 मीटरचा पाहिजे. मग आपल्याला तो पण रोड आपल्याला इकडे डिस्टन्स आपण 100 मीटरचा असेल तर कदाचित त्या रोडवरून आपल्याला FSI चांगला भेटू शकतो का. हे टेक्निकल काय आहे ते त्यासाठी आम्ही तुम्हाला पूर्ण मदत करू. त्यासाठी आपली टीम पण आपण बोलू सर्वेवाल्यापासून सगळी का बाबा इकडे कसा काय तुमचा फायदा होऊ शकतो. आणि उद्याला 1 एकर मध्ये जर तुम्ही सगळे रेडी झाले, सर्व काही असेल बरोबर आहे, आणि एखादा चांगला बिल्डर जर असेल तर तुम्हाला काय टेन्शन आहे, तुम्हाला पैसे काढायची पण गरज नाही लागणार कदाचित. जर त्याला FSI जर जास्त जर भेटत असेल तर तुमचे 4 माळ्याचं आहे आणि त्याला जर 14 माळ्याचं जर भेटत असेल तर कदाचित बिल्डर जसं इतर ठिकाणी रिडेव्हलपमेंट होतं तसं तुमचं पण होऊ शकतो. पण त्यासाठी मला कायदेशीर ती माहिती नाही, मी त्यासाठी ती पण आता हे पहिलीच टाइम आहे आपली. तर यामुळे आपल्याला आणखी 15-1 महिन्यामध्ये आणखी तुम्हाला मी माहिती घेऊन काय करता येईल तुमच्यासाठी तेवढी नक्की तुम्हाला मदत करू. आज शॉर्ट नोटीस मध्ये आपण सगळे एकत्रित जमले, असेच एकत्र जमा. मी तुम्हाला एक सांगतो, रुपेश जाधव आणि आमची टीम ही तुमच्या सुखामध्ये तुमच्या दुःखामध्ये नेहमी राहणार, एवढं तुम्हाला आश्वासन देतो. आणि जो विश्वास तुमचा माझा एवढ्या वर्षापासून आहे, आपल्या विश्वासामुळे आज आपल्या महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता पण आपली आहे. आमदार जितेंद्र ठाकूर साहेब आहे, सिद्धेश प्रामाणिक तुम्हाला माहित आहे का त्यांनी कधीच लोकांना कुठले बेघर केलेले नाही. चालीमध्ये राहू दे, लोड बेरिंग मध्ये राहू दे, सगळ्यांना मदत केलेली आहे. जर उद्या त्यांचं पण आपल्याला जेव्हा आमदारांची मदत लागेल तेव्हा तुम्हाला जर तशी अडचण आली कधी काय आले तर ते पण सर्व आपल्याला मदत करायला तयार आहे, एवढं मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद. थँक्यू. दलाल फिरत आहे बरोबर आहे. आता त्यांची बिल्डिंग आहे साहेब, रोशनी अपार्टमेंट यांना डेमोल्युशन करायला सांगितलेलं, पण डेमोल्युशन करताना अनेक लोक एका तुम्ही खाली करा खाली करा खाली करा, म्हणजे ते डेमोल्युशन करताना जे 10-15 हजार लाख रुपये जे आहेत जो कॉन्ट्रॅक्टर देतो ते मग त्यानं खायला होती. तो खरा फायदा यांचा व्हायला पाहिजे. सोसायटीने पण 4 टेंडर काढा आणि 4 लोकांना बोलवा का आम्ही डेमोल्युशन करतो, बरोबर आहे. ते काय 10-12 लाख रुपये का 8 लाख रुपये भेटतील ते तुम्हाला भेटतील आणि त्याच्यामुळे तुम्ही पुढची काहीतरी कामं करू शकता, बरोबर आहे. आणि तुम्हाला लेटर दिलंय का त्यांनी, तुम्ही इथे राहतात त्याचं लेटर दिलं का तुम्हाला, बरोबर आहे. मग त्या अधिकाऱ्यांना तुम्ही इथे डेमोल्युशन करण्याच्या वेळी त्यांना बोलवा, इथे आम्ही स्वतः येतो आणि प्रत्येक रहिवाशी त्यांना लेटर द्यायला लावा, मगच आम्ही डेमोल्युशन करतो. तुम्हाला एक सांगतो, आम्ही लोकांना काय पडली नाही मिळत, काही लोकांना ना बरोबर आहे. मेलेल्या माणसाच्या टालूचे पैसे खाणारे काही लोक आहेत. तुम्हाला सांगतो हे अशा आरामखोरांचा तुम्ही कोणी उभी नका करू, आम्ही आहे तिकडे तुम्हाला मदत करायला आणि कोणाला 1 रुपया द्यायची गरज नाही. मी साहेबांना कशाला आणले आता तुम्हाला माहिती आहे, आचोला डोंगरीमध्ये तिकडे पण फॉरेस्टने त्यांना लेटर दिलेलं माहिती आहे, डोंगरी खाली करताना याच टीमला मी 6 वकिलांना बसवलेले होते. आता 3 वर्ष झाले कोणच तिथे येत नाही, 1 रुपया त्यांच्याकडून घेतला नाही, पूर्ण मदत आपण केलेली आहे त्यांना सगळ्यांना. आज सगळे लोक तसे चांगले आहेत. बरेच जण नोटीस काढायला लावायचे तिथे,
तुम्हाला एक सांगतो, ज्यांची बिल्डिंग आहे तो त्यांना आपण महानगरपालिकेची C1 असेल आणि आपण पण ऑडिट केल्यानंतर C1 येत असेल तर ते डेमोलेशन करायचं असेल तर आपण त्यांना सांगितलं सोसायटी स्वतः डेमोलेशन करते, प्रत्येकाला तुम्ही लेटर देऊन टाका. अपार्टमेंटमधून श्रीधर सावरा. थोडीशी तुर्तास मिळालेली या 2 दिवसामध्ये मिळालेली माहिती कदाचित आपल्या सर्वांनाही मिळाली असेल आणि त्याची माहितीही असेल. जो आमच्या बिल्डिंगमध्ये झालेला छोटासा हादसा होता, त्या हादस्याचं जवळपास येणारे जे स्ट्रक्चर ऑडिट करणारे जे पर्सन होते, जे त्यांचे कामगार होते, ते सांगतात की 5% इश्यू होता आणि त्याला मोठा करण्यात आला. आणि करणारेही असेच कोणतरी होते जे त्यांनी जास्त आपल्याकडून आपल्यापेक्षा जास्त करून घेतलं. राहिला प्रश्न, आम्हाला कोणत्याही प्रकारचं स्ट्रक्चर ऑडिटचा रिपोर्ट न देता आज ते डेमोलेशन करण्याचं आम्हाला सांगतात आणि प्रेशराईज येत आहे. मला एवढंच म्हणायचं आहे, आमच्या पाठोपाठ आता परवाच्या दिवशी स्ट्रक्चर ऑडिटचं सर्वच बिल्डिंगचं केलं होतं. एव्हाना ते झाल्यानंतर नेक्स्ट डेला साई पूजा बी विंगला कोणत्याही प्रकारची माहिती न देता त्यांना लेटर, त्यांच्याकडून महानगरपालिकेकडून लेटर देण्यात आलं की तुमची बिल्डिंग C1 मध्ये आहे आणि तुम्ही 3 दिवसात खाली करा. असं होतं की जर एखादं लेटर, स्ट्रक्चर ऑडिटचं लेटर त्यांना जर आला असेल, रिपोर्ट आला असेल, त्याची कॉपी दाखवून त्यासमोर त्यांनी जर लेटर दिलं असतं तर एक वेगळी हे होती. आणि त्या लेटरमध्ये खास करून 30 जूनचं नमूद करण्यात आलेलं आहे. आता C1 हा प्रकार काय मी तुम्हाला फक्त सोप्या शब्दात सांगतो. C1, C2 आणि C2B आणि C3 असे स्ट्रक्चरचे स्टॅबिलिटीचे हे आहे, नियम आहे. आता C1 जी कॅटेगरी आहे ती अति धोकादायक, ताबडतोब रिकामी करून ती खाली करायची आणि ती निष्कासित करायची अशी संकल्पना आहे. C2BA जी आहे त्याच्या खालची ती काय आहे तर सर्व लोकांना खाली करायचं आणि ती रिपेअर करून राहू शकतो. C2A. C2B म्हणजे काय? C2B म्हणजे त्या इमारतीमध्ये राहून जी डागडुग जी आहे ती करायची आणि त्यामध्ये राहायचं. आणि C3 शेवटचं म्हणजे चांगलं सर्वात, ती काय तर छोटे मोठे जे रिपेअर आहेत ते करायचे आणि हे राहायचं. आता सरसकट सर्वांना C1 ची जी नोटीस दिलेली आहे ती चुकीची असू शकते. तर याच्यामध्ये चुकीची का म्हणतो मी, तर सर्वांचं स्ट्रक्चर ऑडिट पहिला करणं, महानगरपालिकेचं करणं. जर महानगरपालिका काय करते सर्व ठिकाणी तर त्यांना तुम्हाला जर सोसायटी असेल तर सोसायटीला किंवा तुमची फेडरेशन असेल किंवा वेलफेअर असेल तर त्यांना नोटीस देते का तुम्ही 7 दिवसाच्या स्ट्रक्चर ऑडिट करून घ्या पॅनलवरच्या. जर तुम्ही नाही केलं तर ते करतात. तर अशी नोटीस तुम्हाला आली आहे का? नाही. तर त्यांनी स्ट्रक्चर ऑडिट करा अशी नोटीस आली आहे का? नाही आहे. आता स्ट्रक्चर एक मिनिट, आता आमच्याकडनं ऑडिट करून गेले तर मी पूर्ण करतो, नंतर प्रश्न विचार. स्ट्रक्चर ऑडिट करा अशी नोटीस आता तिने आली. तुमचं यायचे इन्सिडेंट झालं त्यामुळे त्यांनी स्वतःहून इनिशिएट केला. आता तुम्हाला असं वाटत असेल का आमची इमारत एवढी धोकादायक नाहीये का ती पडून मनुष्यहानी होत असेल, तर अशा वेळी काय करावं लागेल तर तुम्हाला पॅनलवर जे दादांनी सांगितलं लिस्ट प्रोव्हाइड केली का महानगरपालिकेच्या पॅनलवर स्ट्रक्चर ऑडिटर आहेत तर त्यांच्याकडून तुम्हाला तातडीने स्ट्रक्चर ऑडिट करून घ्यावं लागेल. आणि जर त्यांनी रिपोर्ट दिला तर तुमची इमारत ही C2B मध्ये आहे किंवा C2A मध्ये आहे तर महानगरपालिका तुमची इमारत तोडू शकत नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये. मग त्यामध्ये पुढे काय होतं तर तुम्हाला तो जो स्ट्रक्चर ऑडिट तुम्ही तुमच्या स्ट्रक्चर ऑडिटर कडून करून घेतलेला आहे तो एक साधा कागदावर अर्ज लिहायचा महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना आणि आयुक्तांना का आम्ही स्ट्रक्चर ऑडिट केलेलं आहे आणि आमची इमारत ही C2B मध्ये आहे आणि आम्ही आमची इमारत दुरुस्ती करणार आहोत, त्यामुळे आमची इमारत तोडू नये. तर ते लोक जर त्यांना जास्तच इंटरेस्ट असेल तुमची इमारत तोडायची तर ते तरी देखील तोडू शकत नाही. तर त्याच्यावरती एक टॅक्स कमिटी आहे, टेक्निकल ऍडवायझर कमिटी. त्या कमिटीमध्ये स्वतः आयुक्त आणि टाउन प्लॅनिंगचे DDTPचे हेड, डेप्युटी डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग हे स्वतः तुमच्या साईटवर येतात, स्वतः इन्स्पेक्शन करतात आणि त्याच्यावर सुनावणी होते का तुमची इमारत का तोडू नये. आणि या प्रक्रियेला जवळपास 6 महिने लागतात, 6 महिने किंवा वर्ष पण लागतं. त्या पिरियड मध्ये तुम्ही पूर्ण इमारत दुरुस्त करून घ्यायची आणि पुन्हा रिऑडिट करायचं आणि रिऑडिट करून तुमची इमारत तुटणार नाही. आणि तोपर्यंत आपण ही जी क्लस्टरची योजना आहे ती राबवतोय. तर अशा पद्धतीने तुमची घरं वाचू शकते. ओके, समजलं सर्वांना? साहेब माझा जरा विषय रुपेश भाऊ
विनंती आहे मला की आमचं आता जे ऑडिट झालं, जे आता या लोकांनी ऑडिट केलं ते महानगरपालिके माध्यमातूनच केलेले आहे. सॉरी बाबू, आता रेकॉर्डिंग बंद करा सध्या.